नमस्कार. रेडिओ MPSC गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमीमध्ये मी तेजल तुमच्या सगळ्यांचं 11 डिसेंबरच्या दिनविशेष आणि विचारधन या सत्रात स्वागत करते. एक छान विचार जाणून घेऊ आणि दिवसाची सुरुवात करू. ऐशो आराम हा जीवनाचा गंज आहे, प्रतिभेचे मरण आहे, सर्व शक्तींचा ऱ्हास आहे. सुरुवात करूया 11 डिसेंबरच्या दिनविशेष या सत्राला. आजच्याच दिवशी 2001 साली चीनचा वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनमध्ये प्रवेश झाला. 11 डिसेंबर 1994 रोजी अध्यक्ष बोरिस येल्त्सन यांच्या आदेशावरून रशियन फौजांनी चेचेनामध्ये प्रवेश केला. 11 डिसेंबर 1972 साली अपोलो मोहिमेतील अपोलो 17 हे 6वे चांद्रयान चंद्रावर उतरले. 11 डिसेंबर 1967 रोजी कोयना येथे 6.5 रिश्टर तीव्रतेचा भूकंप होऊन 180 जण ठार झाले आणि 1500 लोक जखमी झाले. यामुळे मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाली होती. 11 डिसेंबर 1946 रोजी युनिसेफची स्थापना झाली. 11 डिसेंबर 1941 रोजी दुसऱ्या महायुद्धात जर्मनी व इटली यांनी अमेरिकेविरुद्ध युद्ध पुकारले. आजच्याच दिवशी 1930 साली C.V. रमन यांना नोबेल पारितोषिक देण्यात आले. 11 डिसेंबर 1816 रोजी इंडियाना हे अमेरिकेचे 19वे राज्य बनले. 11 डिसेंबर 1969 रोजी भारतीय ग्रँडमास्टर व विश्वविजेता विश्वनाथन आनंद यांचा जन्म झाला. 11 डिसेंबर 1942 रोजी प्रयोगशील संगीतकार आनंद शंकर यांचा जन्म झाला. त्यांचा मृत्यू 26 मार्च 1999 रोजी झाला होता. आजच्याच दिवशी भगवान श्री रजनीश यांचा 1931 साली जन्म झाला. त्यांचा मृत्यू 19 जानेवारी 1990 रोजी झाला होता. 11 डिसेंबर 1929 साली लेग स्पिनर सुभाष गुप्ते यांचा जन्म झाला. त्यांचा मृत्यू 31 मे 2002 रोजी झाला होता. 11 डिसेंबर 1925 रोजी बालसाहित्यकार राजा मंगळवेढेकर यांचा जन्म झाला. त्यांचा मृत्यू 1 एप्रिल 2006 रोजी झाला होता. 11 डिसेंबर 1922 रोजी चित्रपट अभिनेता व पद्मभूषण विजेते मोहम्मद युसुफ खान उर्फ दिलीप कुमार यांचा जन्म झाला. 1994 सालच्या दादासाहेब फाळके या पुरस्काराचे ते विजेते होय. तसेच राज्यसभेत खासदार व मुंबईचे नगरपाल देखील होय. आजच्याच दिवशी 1915 साली राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे तिसरे सरसंघचालक मधुकर दत्तात्रय तथा बाळासाहेब देवरस यांचा जन्म झाला. त्यांचा मृत्यू 17 जून 1996 रोजी झाला होता. 11 डिसेंबर 1909 रोजी साहित्य अकादमी पारितोषिक विजेते व भाषाशास्त्रज्ञ नारायण गोविंद कालेलकर यांचा जन्म झाला. 11 डिसेंबर 1899 रोजी P.Y. देशपांडे या कादंबरीकार व तत्वचिंतक यांचा जन्म झाला. 11 डिसेंबर 1892 रोजी स्थापत्य अभियंते, पाटबंधारे व जलनिस्सारण आयोगाचे अध्यक्ष, 1954 सालचे पद्मभूषण विजेते, रुरकी या विद्यापीठाचे 1954 ते 1959 या सालामधले कुलगुरू अयोध्यानाथ खोसला यांचा जन्म झाला. 1958 ते 1959 मध्ये ते राज्यसभेचे खासदार होते. 1959 साली ते योजना आयोगाचे अध्यक्ष होते. 1961 ते 1962 या वर्षात राष्ट्रीय विज्ञान अकादमीचे ते अध्यक्ष होते. 1962 ते 1966 या सालांमध्ये ते ओरिसाचे राज्यपाल होते. तसेच 1977 साली त्यांना पद्मविभूषण हा पुरस्कार जाहीर झाला होता. आजच्याच दिवशी 1882 साली तमिळ साहित्यिक सुब्रमण्यम भारती यांचा जन्म झाला. त्यांचा मृत्यू 11 सप्टेंबर 1921 रोजी झाला होता. 11 डिसेंबर 1867 रोजी आसामी कादंबरीकार, आसामी ऐतिहासिक कादंबरीचे जनक, उपन्यास सम्राट रजनीकांत बर्दोलोई यांचा जन्म झाला. त्यांचा मृत्यू 25 मार्च 1940 रोजी झाला होता. 11 डिसेंबर 1843 रोजी क्षयरोगावरील मूलभूत संशोधनासाठी 1905 मध्ये नोबेल पारितोषिक मिळालेले जर्मन डॉक्टर रॉबर्ट कोच यांचा जन्म झाला. त्यांचा मृत्यू 27 मे 1910 रोजी झाला होता. आजच्याच दिवशी 2004 साली विख्यात शास्त्रीय गायिका MS सुब्बुलक्ष्मी यांचा मृत्यू झाला. त्यांचा जन्म 16 सप्टेंबर 1916 रोजी झाला होता. 11 डिसेंबर 2002 रोजी
नानाभॉय अर्देशीर उर्फ नानी पालखीवाला या कायदेपंडित व अर्थतज्ञाचा मृत्यू झाला. त्यांचा जन्म 16 जानेवारी 1920 रोजी झाला होता. आजच्याच दिवशी 2001 साली भाषातज्ञ आणि वैदिक संस्कृतीचे अभ्यासक रामचंद्र नारायण दांडेकर यांचा मृत्यू झाला. त्यांचा जन्म 17 मार्च 1909 रोजी झाला होता. 11 डिसेंबर 1998 रोजी ए मेरे वतन के लोगो या गाण्यामुळे प्रत्येक भारतीयाच्या काळजाला भिडणाऱ्या रचनेमुळे आपले वेगळेपण ठसविणारे आधुनिक राष्ट्रकवी रामचंद्र नारायण द्विवेदी उर्फ कवी प्रदीप यांचा मृत्यू झाला. त्यांचा जन्म 6 फेब्रुवारी 1915 रोजी झाला होता. आजच्याच दिवशी 1987 साली साहित्य अकादमी पुरस्कार विजेते गूढ कथा लेखक गुरुनाथ आबाजी तथा G.A. कुलकर्णी यांचा मृत्यू झाला. त्यांचा जन्म 10 जुलै 1923 रोजी झाला होता. 11 डिसेंबर 1783 रोजी रघुनाथराव पेशवा यांचा मृत्यू झाला. त्यांचा जन्म 18 ऑगस्ट 1734 रोजी झाला. विद्यार्थ्यांनो, हे होते 11 डिसेंबरचे दिनविशेष हे सत्र. आमचे दिनविशेष हे सत्र कसे वाटते हे कळवण्यासाठी आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 8698869880 अर्थात 8698869880. असेच रोजचे दिनविशेष ऐकण्यासाठी स्टे ट्यून टू रेडिओ MPSC गुरु, स्प्रेडिंग द नॉलेज, पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी. धन्यवाद.